विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग 2 यामधील तिसरा धडा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। चला तर सुरू करूया। यातील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। प्रत्येक वाक्यामध्ये एक शब्द गाळलेला आहे आणि आपल्याला कंसामध्ये 3 उत्तरे दिली आहेत। त्यापैकी योग्य उत्तर भरून आपल्याला वाक्य लिहायचं आहे। अ आहे, महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले। या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला मोरे, घोरपडे व भोसले हे शब्द दिले होते। यापैकी भोसले हे उत्तर बरोबर आहे, तेव्हा ते भरून आपण वाक्य लिहिलेलं आहे। हा आहे, बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती। या ठिकाणी मालोजी हे नाव दिलेलं आहे आणि दुसरी गाळलेली जागा दिलेली आहे। तिथे आपल्याला विठोजी, शहाजी व शरीफजी यातील योग्य शब्द भरायचा होता, तर आपण विठोजी हा योग्य शब्द भरून वाक्य लिहिलेलं आहे। तिसरा आहे, निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता। इथे मलिक अंबर या ठिकाणी शब्द गाळलेला होता आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत मलिक अंबर, फत्ते खान व शरीफजी। तर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता, त्यामुळे आपण मलिक अंबर हा योग्य पर्याय भरून वाक्य लिहिलेलं आहे। पुढे प्रश्न दुसरा आहे, नाते संबंध लिहा। या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये काय नातं होतं ते आपल्याला लिहायचं आहे। अ आहे, मालोजी राजे, विठोजी राजे यांच्यामध्ये भाऊ भाऊ हे नातं होतं, ते दोघे एकमेकाचे भाऊ होते। यानंतर शहाजी राजे व लखुजीराव जाधव यांच्यामध्ये जावई सासरे असं नातं होतं। शहाजी राजे लखुजीराव जाधवांचे जावई होते। त्यानंतर शहाजी राजे व शरीफजी हे दोघे भाऊ भाऊ होते आणि बाबाजी राजे, विठोजी राजे हे पिता पुत्र होते। अशा पद्धतीने दिलेल्या व्यक्तींमधील नातेसंबंध लिहून इथे आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे। पुढे आहे, अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा। इथे आपल्याला अ गटासमोर ब गटातील योग्य शब्द भरून जोड्या लावायच्या आहेत। तर अ गटामध्ये पहिला आहे सिंदखेडचे, तर ब गटातील योग्य उत्तर आहे जाधव। सिंदखेडचे जाधव घराणे होते। फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे अशा पद्धतीने त्या ठिकाणी योग्य घराण्यांची आडनावं भरून आपण अ गट व ब गट यांच्या अचूक जोड्या लावून इथे लिहिलेला आहे। यानंतर प्रश्न चौथा आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न अ आहे, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। प्रश्न आ आहे, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली? उत्तर आहे, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली। ई प्रश्न आहे, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर आहे, निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले। ई प्रश्न आहे, आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला? उत्तर आहे, आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला। शेवटी प्रश्न उ आहे, शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर पाहूया, निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले। या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे। यातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा, सुंदर अक्षरात आपल्या वहीमध्ये लेखन करा। धन्यवाद।